नेपाळमध्ये झालेल्या बस अपघातात जळगावमधील 25 जणांचं निधन झालं असून एक तरुणी बेपत्ता आहे. मृतांमध्ये वरणगावचे 10 जण, तळवलेचे 7 जण, भुसावळचे 6 आणि सुसरी जळगाव इथल्या प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे. एकाच कुटुंबातल्या अनेकांचं निधन झाल्याने नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला. भुसावळमध्ये एकाच कुटुंबातील 4घांचं निधन झाले. आई, मुलगा, सून आणि 4 वर्षांच्या चिमुकल्या परीने या अपघातात जीव गमावला. भुसावळ इथे राहणाऱ्या भारंबे कुटुंबातील 4घांचं बस अपघातात निधन झालं. गणेश भारंबे हे रेल्वे कंत्राटी कर्मचारी होते. त्यांच्यासह आई सुलभा भारंबे, पत्नी योगिनी आणि मुलगी परी हे नेपाळला गेले होते. पशुपतीनाथच्या दर्शनाला जात असताना नदीत त्यांची बस कोसळून 27 जण मृत्युमुखी पडले. गणेश भारंबे यांच्यासह 4घांचं बस दुर्घटनेत निधन झालं. त्यांनी गेल्याच वर्षी पायी नर्मदा परिक्रमा पूर्ण केली होती. गेल्या काही वर्षांपासून ते पायी पंढरपूर वारीला जात होते. अपघाताच्या 2 दिवस आधीच गणेश भारंबे यांच्या पत्नीचा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. तेव्हा योगिनी यांनी घरी भावाला फोन करून प्रवास चांगला सुरू असल्याचं सांगितलं. पण त्यानंतर शुक्रवारी थेट अपघाताची बातमी समोर आली. वरण गावातल्या गणेशनगर भागात संदीप सरोदे यांची कुटुंबीय तीर्थदर्शनासाठी नेपाळला गेले होते. यात संदीप सरोदे हे पत्नी, मुलगी, भाऊ, वहिनी आणि पुतण्यासह गेले होते. अपघातात संदीप सरोदे, त्यांची पत्नी, मुलगी आणि पुतण्याचं निधन झालं, तर भाऊ आणि वहिनी गंभीर जखमी झाले आहेत. संदीप सरोदे यांच्या आई आणि मुलगा गेले नव्हते, त्यामुळे कुटुंबात केवळ आजी आणि नातूच राहिले आहेत.